नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा. तर आज आपण चाललो गोवर्धन इको विलेजला. तर हा पूर्ण व्लॉग तिकडचाच असणार आहे. तर तिकडची आपण पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करू की तिकडे कसं पोचायचं आहे वगैरे वगैरे. तर ॲक्च्युली आपण चाललो कॅब. आपण 2 गाड्या केल्या. आपली एक गाडी त्या साईडला आणि आम्ही ह्या गाडीत आहे. मावशी आली, आता मम्मी आली, सगळ्या तयार होऊन आल्या आहेत एकदम. गणपती बाप्पा. आता आपण सुरुवात करतोय आपल्या प्रवासाला. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती. पार्किंग किती भरली आहे. तर फायनली आता आपण पोहोचलो गोवर्धन इको विलेजला. तर चौकशी केली मी इकडे पब्लिक ट्रान्सपोर्टनी कसं आहे म्हणजे. तर मी विचारल्यानंतर माहिती पडलं की पालघरवरून स्टेशनवरून तुम्ही डिरेक्टली आपल्याला, मी आता जी गाडी दाखवली तुम्हाला त्या गाडीतून पण येऊ शकता. म्हणजे 1000 रुपीज असं काहीतरी, तुम्ही जितके लोक आहेत त्याच्यावरती आहे. सीटच्या हिशोबाने आला तर 100 रुपये पर सीट डायरेक्ट तुम्हाला इकडे सोडतात. आणि बसने असेल सकाळी 7:30ला बस आहे पालघर स्टेशनवरून, तर तिनेही येऊ शकता तुम्ही. डायरेक्ट गेटच्या बाहेर सोडते ती. तर एवढं आतापर्यंत माहिती पडलं आहे. पण मी प्रेफर करेन की जर विरारवरून डिरेक्टली जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ओला किंवा उबर करू शकता. आता आम्ही 4 जणांमध्ये 2800मध्ये आलो इथे. तर जसं मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं की आपण 2 गाड्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपली एक 4 सीटर होती आणि एक 7 सीटर होती. तर 4 सीटरचे आपले झाले होते 2800 राऊंड ट्रिप आणि 7 सीटरचे आपले झाले होते 4500 राऊंड ट्रिप. तर ह्याच्यामध्ये टोल वगैरे इन्क्लूड आहे. ड्रायव्हरच स्वतः टोल पे करणार आणि त्या इकडे येऊन आपल्यासाठी थांबणार. आपण जो टाईम सांगितला, जर आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही 5:30पर्यंत इथून निघू, तर मग त्या हिशोबाने ते आपल्यासाठी थांबणारसुद्धा. म्हणजे पूर्ण वेटिंग चार्ज वगैरे इन्क्लूड करून त्यांनी एवढे आपल्याला पैसे सांगितले होते. तर आता इकडे आल्यानंतर पार्किंग फ्री आहे इकडे ड्रायव्हर्ससाठी आणि जेवणसुद्धा फ्री आहे ड्रायव्हर्स लोकांना. तर त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही की ड्रायव्हर्स उपाशी वगैरे राहतील. ते अजिबात काळजी करू नका. इथे गोवर्धन इको विलेजमध्ये पूर्ण सुविधा आहे ड्रायव्हर्ससाठी. तर विरारवरून गोवर्धन इको विलेजचं अंतर आहे 53 किलोमीटर्स आणि पालघर रेल्वे स्टेशनवरून गोवर्धन इको विलेजचं अंतर आहे 32 किलोमीटर्स. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात पहिले यायचं पालघर रेल्वे स्टेशनला. तिथून तुम्हाला एस टीची सुद्धा सुविधा अवेलेबल आहे. म्हणजे बस आपली एस टी महामंडळाची, ते सकाळी 7:30 वाजल्यापासून तिकडून बस अवेलेबल आहे. तुम्ही तिकडे जाऊन चौकशी करू शकता. तर पालघर रेल्वे स्टेशनपासून अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याकडे, तो म्हणजे शेअरिंग टाटा मॅजिकचा. ते 100 रुपये पर सीटनी तुम्हाला गोवर्धन इको विलेजला सोडतात. आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही डिरेक्टली त्यांच्याशी एक फिक्स रेट फिक्स करू शकता. ते तुम्हाला पुन्हा राऊंड ट्रिप देतील, ते तिकडे थांबतील सुद्धा आणि पुन्हा तुम्हाला पालघर रेल्वे स्टेशनला सोडतील. ते एंटर केल्यावर बरोबर राईट साईडला आपल्याला गौशाला बघायला मिळते.
आपल्याला आता खूप जॉली पर्सन वाले काका भेटलेत. काका तुमचं नाव? राजेश घाटलिया. काका तुला डायलॉग बोला, मगाशी बोलला ते हसायला येऊ किंवा नाही येऊ नेहमी हसत राहायचं. नेहमी हसत राहायचं. बरोबर. कधी शरीरासाठी चांगलं असतं, कधी शरीरासाठी चांगलं असतं. काकांचा हा जो डायलॉग आहे तो लक्षात ठेवा. हसायला येऊ किंवा नाही येऊ नेहमी हसत राहायचं. थँक्यू व्हेरी मच. सब्सक्राइब करो अंकल के चैनल को. अंकल इज वेरी स्वीट. अंकल खींचिंग आवर फोटो. हा जो मिनी ब्रिज नावाने याच्या पूर्ण अवतीभवती आपले सह्याद्रीचे डोंगर आहेत. मी तुम्हाला दाखवतो. तर हा जो माझ्या मागे टेम्पल दिसतो आहे मदन मोहन टेम्पल. तर गोवर्धन इको विलेज सकाळी 7 वाजता चालू होतो आणि दुपारी 12 वाजता ते बंद होतं. म्हणजे 12 वाजता सगळी मंदिरं बंद होतात आणि जे स्पॉट्स आहेत त्याची एंट्री बंद होते. म्हणजे जर तुम्ही 12च्या आधी तुम्हाला आतमध्ये जायचं आहे, आतमध्ये गेलात की तुम्हाला सगळं काही एक्सप्लोर करता येतं. तुम्ही 4 वाजेपर्यंत थांबा, 5 वाजेपर्यंत थांबा, नो इश्यू. तुम्हाला आतमध्ये 12च्या आधी जायचं आहे. नंतर पुन्हा हे 4 वाजता सगळे स्पॉट्स ओपन होतात आणि मंदिरंसुद्धा सगळी 4 वाजता चालू होतात. जर तुम्ही तिकडे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबणार असाल, तुम्हाला तिकडे यमुना तटवरती यमुना आरतीसुद्धा अटेंड करायला मिळेल. तर आपण इतकं वेळ थांबणार नव्हतो, तर आपण जितकं एक्सप्लोर करता आलं तेवढं केलं आहे. आता आपण थोडी विश्रांती घेऊया, बसूया एका ठिकाणी शांतपणे. ते मस्त सावली आहे, सगळंच निवांत होतं आता इथे. कसं वाटतं मावशी इकडे? मस्त एकदम फ्लावर्स वाटते ते. कसं वाटतं? खूप मस्त वाटतं. मला मंदिरमध्ये बसावं वाटतं. लग्न झालंय म्हणून ते अशी. लग्न होणार आहे. पण बघा आपली पोरं एकदम नेहमी हसत असतात. चिडचिडी करत असतात. इकडच्या कचराकुंडी बघा एकदम इको फ्रेंडली आहे. आता आपण जो समोर टेम्पल बघणार आहोत त्याचं नाव आहे दामोदर टेम्पल. बिहारी मंदिर. आता आपण जाऊया श्री श्री राधे दामोदरजी मंदिरात.
श्रीनाथजी कॅफेवरून इथे जेवणासाठी आहे, तर मी तुम्हाला केदारचा पूर्ण मेन्यू दाखवतो. तर इकडे काही टायमिंग्स आहेत, त्या हिशोबाने ते फूड अवेलेबल असतं. तर सकाळी 8:30 ते 9:30 आपल्याला ब्रेकफास्ट मिळतं इथं, म्हणजे सकाळचा नाश्ता. आणि दुपारी 12:30 ते 2 वाजेपर्यंत इथे लंच अवेलेबल असतं, म्हणजे दुपारचं जेवण. आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 इथे डिनर अवेलेबल असतं, म्हणजे रात्रीचं जेवण. राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा, श्याम देखा गन श्याम देखा, राधा तेरा राधे 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 राधे. मी आता पण मला माहिती पडलं की काहीतरी खतरनाक आहे पुढे, म्हणजे ज्याने तुमचं मन प्रसन्न होईल ते मी बघायला चाललो आहे. पूर्ण बोलतात ना, पूर्ण थकलो आहे मी, फेल झालो आहे तरी पण मी बघायला जातो आहे. ते बघून तुम्हाला पण भारी वाटेल. तुला ते मिस नाही करायचं आहे, तर सरप्राईज आहे, ते आपण पुढे जाऊन बघूया. झुलाने तेरा श्याम आया है, झुलाने तेरा श्याम आया है, झूला झूलो रे राधे रानी, झुलाने तेरा श्याम आया है, झूला झूला रे राधा रानी, झुलाने तेरा श्याम आया है. मी बघितलं मी पूर्ण थकलेलो, पण तिकीट जाऊन जे झुल्यावरती श्री राधाकृष्ण बसले आहेत ते बघून प्रसन्न वाटलंच. प्लस त्या ज्या मावशी होत्या त्यांचं गाणं ऐकून अजून भारी वाटलं. तुम्हाला पण वाटलं असेल. मला तर खूप आवडलं, कारण तुला तेवढा कंटेंट मिळाला. ही प्रॉपर युट्यूबर सारखी बोलते. हाय. तर बरोबर 4 तासानंतर मला वाटतं आम्ही पूर्ण फिरून झालो आहे. मला वाटत नाही पूर्ण केलं असेल, आम्ही काय ना काय मिस केलं आहे. तर ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर मी अपेक्षा करू तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल, आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांना टाईम नाही मिळत असं फिरण्यासाठी त्यांना नक्की शेअर करा, त्यांना नक्की हा ब्लॉग आवडेल. हरे कृष्ण, श्री राधे राधे. Feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra.